लागवड पुढे येऊन बसा ना. जागा कधी काय पुढे या ना. जागा भरून घ्या ना. इकडे पुढे या पुढे. रस्त्यावर बसलेले मंडळींनी इकडे पुढे यायचे आहे. जागा भरपूर आहे. चला चला लवकर इकडे या. हरे कृष्ण
पुढं रस्त्यावर बसाल थंडी वाजण्यापेक्षा इकडे या मध्ये या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवस्तं देवं गौसचारोरमरणं देवकी प्रमानन्दनं कृष्णवन्दे जगद्गुरुं कुण्डलिकावरदे हरविठ्ठल श्रीनाथदेव पंढरनाथ भगवान दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज सच्चिदानंद शिरोबा महाराज चंद्र शिरोमणि उमाकांत महाराज देवजी बाबा सद्गुरु लक्ष्मण महाराज सब साधु संतान गावकरी मंडळी जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन सुरदेव दत्त 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 रामकृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करवया पार भव सिंधू ना जिवंत देह जाणार सकळ
क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देव जाणार सकळ आईशी खात काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी प्रमाताची तुका म्हणे यह लोकीचा व्यवहार नाही डोळे धरणे देवा तुझी गणेश सगळा अर्थमते प्रकाशो मने निवृत्ती दास उदारी पंढरीच्या राया वरपुंडरीकाय दातु मुनिन्द्रे समागतं त्रिशन्तमानन्दं कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गा करो
ठिकाणी मार्ग दाखवला आणि ज्याच्या सानिध्यात आपण राहिलो वाढतो आणि जीवन जगत आहे. गुरुदत्ता तुम्हाय मेले करू कस तुला विसरू. गुरुदत्ता तुम्हाय मेले करू कस तुला विसरू. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग देवनिराशी महाराष्ट्र भुजल आणि वेदामध्ये अग्रगण्य असे दैवत पाचवे वेद तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा पुण्य स्मरणानिमित्त निवडलेला अभंग आहे. आणि या अभंगाचा भावार्थाचा गोलार्थ करून सांगणं एक माझ्यासारखा अल्पमतीचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला जी वाणी मिळणार आहे ती भगवंताची वाणी मिळणार आहे. आणि म्हणून आपले नित्याचे गुरुवर्य परमपूज्य लक्ष्मण महाराज उर्फ बासुबाबा दत्त मंदिर परिसर यांचं 2 डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी शेवटचा निर्वाणीचा दिवस निवडला. आणि काय सांगून गेले, आम्ही जातो आमच्या गावा आमचा बाबांच्या पुण्यतिथीचं ज्याने नारळ आणलं त्या सर्व समस्त गावकरीचं या ठिकाणी सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो. कारण त्याने गुरुचं महत्व जाणून आणि या ठिकाणी गोपी या ठिकाणी गावकरी मंडळींनी सर्वांनी या ठिकाणी आवडीनं गुरुचं नारळ या ठिकाणी आणलं आणि त्याने मनोभावे आनंदाने या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि त्याचप्रमाणे तुमच्या आमचे गुरुवर्य बासुबाबा यांची पुण्यतिथी आज असल्यामुळं मी त्या पुण्यतिथी निमित्त तुमच्या मायबापांच्या कृपेने त्या बासुबाबांना विनम्र अभिवादन करतो. विठ्ठला विठ्ठला.
सर घरही बसू देत नाही. आमच्या वासुबाबांनी वयाच्या 18व्या वर्षामध्ये 17 ते 18व्या वर्षामध्ये परमार्थाची सांगड घातली. त्यावेळेला परमार्थ हा भाताची खाला जातो की भगरीची हा परमार्थाच्या आपल्याकडे ओढ नव्हती. अशा कारकिर्दीमध्ये वासुबाबांनी या ठिकाणी परमार्थाचं रोप लावलं आणि ते पार या गुजरात पासून तर पेठ त्र्यंबकपुऱ्याचं काना कोपऱ्यामध्ये ते रोपट एक लावलं, पण त्याची वाढ सगळीकडे झाली. बाबा वासुबाबा त्या वासुबाबांनी असा प्रवास केला तुमच्या आमच्या लोकजीवाचा उद्धार करण्यासाठी. पायामध्ये चप्पल न वापरता 32 वर्षाचे दरी डोंगरामध्ये पायी पायी फिरले. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती वासुबाबांना. अशा परिस्थितीमध्ये या डांगा डोंगरामध्ये फिरून आणि परमार्थाची वाढ करणारे थोर पुरुष आमचे वासुबाबा. यांचं काय वर्णन करावं बाबा. आणि तुमच्या आमच्या देखत आमचे वासुबाबा सांगायचे, अरे मी आज 12 नंबरी जरी मटण खाल्लं आणि काही केलं तरी मला भगवंताच्या नेण्यासाठी भगवंतालाच यावं लागेल असा ठाम विश्वास त्यामध्ये आहे का. अरे त्या वासुबाबांनी आकारून सांगितलं तुका नाम घेता राहू नका, नाम घेता पण आम्ही काही नामस्मरण करायला तयार. क्षणोक्षणी आपण विचार केला पाहिजे. मिनिटाला सेकंदाने यासाठी काय करावं याचा विचार केला पाहिजे. कशासाठी या देहाची सोडवणूक करण्यासाठी आपण सेकंदाला या दर्याची सोडवणूक केली पाहिजे. ते कसे होणार आहे. तुमच्या पैशाने या देहाची सोडवणूक होणार, धनाने होणार, मानाने होणार, मग कशाने होणार आहे. राम बोलो राम बाई राम बोलो राम. डुकराच्या मनात आहे का कीर्तन भजन करण्याचा विचार आहे का. कोंबड्या मोकड्यांच्या मनामध्ये आहे का विचार. फक्त हा नर आणि नारी मध्येच हा विचार आहे. बुद्धिवान प्राणी असेल तर मनुष्य, पण माणसाला काय त्याची काय जाणीव. 84 लाख योनी फिरल्यानंतर या मनुष्याची योनी प्राप्त होते. हा मार्ग चालत आला. नारायण लक्ष्मण बळवई सगळ्यांना शांतमाई बंडोबा खेळोबा उमाकांत महाराज वासुबाबांना तुमच्या आमच्यापर्यंत आले. वासुबाबाला एवढे बळकट गुरु भेटले बाबा. आमचे साधू तत्वातले गुरु, पहिले बाबाचे गुरु साधू तत्वातले होते देवजी बाबा वाघवाड.
साधू तत्व कसं आहे? हा सूर्य, हा चंद्र आणि उज्ज्वल धनुष्यबाण आणि मार हा साधूचा तत्व आहे. संतांचा मार्ग ज्ञानोबा माऊली तुकाराम. साधूची करणे अवघड आहे. साधूची करणे अवघड आहे बाबा. बाजूबाबा खरी असली जर असती तर साधू तत्वातले होते. संत मालिकेतले गुरु कोण बाजूबाबांचे होते? उमाकांत महाराज शिंदे नाशिक राहणारे. त्यांनी बाबांना कोणती पदवी दिली? गोरक्षनाथाचा अवतार. आणि आताचे महाराज स्वतः पदवी लावून घेतात. आता काही काही महाराज लोकांच्या पदव्या पाहिल्या तर त्याप्रमाणे वागणूक सुद्धा नाही. आणि पदवीचे याला काम काय? तुम्ही जर कर्मनीत केलं, आचार विचार सुद्धा असले तर काही या देहाला पदवीची गरज नाही. अरे एकाच मनात विचार करा. आपला विचार कसा पाहिजे? आम्हा करण्याची काम बीजवाड आमचे बाजूबाबा यांनी दरी पोरी सगळं डोंगर दरी चढून आणि परमार्थ त्याने थाटला. जर बाजूबाबांनी मनाला ठरवलं असतं तर ते आज भरपूर श्रीमंतीकडे गेले असते. पण तुमच्यासारख्या मायबापाचा आमच्यासारख्या कामराला दर्शन झालं असतं. हे असे संतांचे उपकार असतात. बाकी श्रीमंत मध्ये हे उपकार होत नाही. पण आम्ही मात्र श्रीमंतीकडे वळतो. पण जो आनंद आता आहे, कशात आनंद आहे? जो परमार्थामध्ये आनंद आहे, तो संसारामध्ये आनंद मिळणार. आणि म्हणून क्षणोक्षणी आजी करावा विचार करावा या फार भव सिंधू. हा भव म्हणजे काय? संसार. ही संसाराची नदी जर आपल्याला पार करायची असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? परमार्थाची ओढ धरली पाहिजे. चतुर्ला शरण गेले पाहिजे. तेने विना या जीवाला सुख आणि शांती मिळू शकत नाही. आणि या जीवाला सुख आणि शांती पाहिजे असेल तर नामस्मरणावातून काही मिळणार नाही. हे जेव्हा कौरव आणि पांडव हे काय सख्खे चुलत भाऊ, धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे दोघे भाऊ सख्खे. गांधारी आणि कुंती ह्या दोघी जावा. पण जेव्हा राजसूय जेव्हा त्याने आरंभ वेळा तेव्हा त्या ठिकाणी लाखो ब्राह्मणांना, लाखो क्षत्रियांना जेवण म्हणजे भोजन वाढायचं काम कोण करायचं? द्रौपदी. कोण करायचं? द्रौपदी. लाखो बसलेल्या लाखो ब्राह्मणांच्या पंक्ती उठवल्या. आणि जेव्हा ती द्रौपदी थकायची, भागायची, तेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे लक्ष द्यायचे. त्याच्या मुखाकडे पाहिलं की तिचा थकवा दूर व्हायचा. आपल्याला तर गुरुला पाहिला का आळस येते? काय गुरुला पाहिला का आळस येतो? बाबा ह्या जेव्हा पंक्ती ब्राह्मणांच्या लाखो पंक्ती उठवल्या आणि नंतर राजांच्या पंक्ती बसवल्या. राजांच्या जेव्हा पंक्ती तेव्हा त्यामध्ये कौरव बसले, भले भले राजे बसले, रजवाडे बसले आणि वाढायला मारणारी एकटी द्रौपदी.
बसलेले होते आणि कौरव त्या द्रौपदीला पाहिल्यानंतर मुद्दामून चिडवायला लागले, आम्हाला हे वाट, आम्हाला ते वाट. आणि असं करता करता त्या द्रौपदीचा पदर खाली सटकला आणि द्रौपदी तो पदर खाली गेल्यानंतर दुष्ट कौरवला हसायला लागले. हसल्यानंतर द्रौपदीला तो पदर दोन्ही हाताने ती त्या राजांना वाढायची. तिसरा हात नसल्यामुळे तो पदर वरती करता येत नव्हता. असं पाहिल्यानंतर ते पाहून पदर खाली सरकल्यामुळे ते दुष्ट कौरव हसायला लागले, चिडवायला लागले, हिंसायला लागले. असं केल्यानंतर तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रुधारा व्हायला लागल्या. तेव्हा भगवंताने पाहिलं, तिच्या मुखकमलाकडे पाहिलं आणि भगवंताने विचारलं, मनाची विचार केला, काय या द्रौपदीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा द्रौपदीला या दोन भुजांवर हातावर परत दोन हात त्या भगवंताने दिले आणि त्या 4 हात झाले. 2 हाताने तो पदर व्यवस्थित वरती केला आणि ठेवला. आणि दुष्ट जे कौरव होते, व्याभिचारी कौरव होते, त्याने खाली मना घालल्या आणि भीष्माचार्य आले. तेवढ्या भीष्माचार्यांनी सांगितलं, दुष्टांनो त्या द्रौपदी मातेची माफी मागा, नाहीतर तुम्ही जवळ भस्म झाल्याशिवाय राहणार. तिची माफी मागितलं नाही तर तुमच्या कुळाला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. बाबा पांडव कसे होते? पांडव हे निष्पाप होते, निष्पाप वृत्तीचे होते. त्यांना वाईट हे कळत नव्हतं, फक्त चांगलं तेवढं कळत होतं. बाबा द्रौपदीची अशी विटंबना केल्यानंतर देवाने 2 हात दिले, पण आपल्याला का मिळत नाही? आपला विश्वास तेवढा नाही. भगवंताने जसं बासुबाबांनी दरीखोरीत जाऊन पण बासुबाबा मोठे घर पाहून कधी प्रमाण बासुबाबांनी केला नाही. उडदाची डाळ सोन्याच्या पूजा सोडून बाबांनी दुसरं काही मागितलं कधी? कीर्तनाची सुपारी कधी मागितली? कधी त्याची अडचण सांगितली नाही. बाबा झोपडीत जाऊन आणि त्याने त्या परमार्थाचा आनंद घेतला. पण कधी त्याने हक्काने सांगितलं, पण चुकल्यावर त्याने शिव्यांच्या भरमार केल्याशिवाय राहायचं. एक बाहेरचा संजय चालला होता, त्या दिवशी एकादशी होती. बासुबाबांनी बाबांनी त्याला सांगितलं, बाबा महाराज तुम्ही एवढे लागून आलात, थकले असते, तहानलेले असते, भुकेलेले असते, तर तुम्हाला म्हणे काही जेवायला करू का? बाबाने पहिल्यांदा असं शब्द उच्चारतात, ह्या महाराज संन्यासी महाराज होता. त्याचे थोडा राग निर्माण झाला. दुसऱ्यांदा परत बाबाने विचारलं, महाराज जेवायला बरोबर का? आणखी महाराज चढला, त्या महाराजचा राग चढला. तिसऱ्यांदा विचारलं, बाबा तुम्ही जेवण करणार का? बाबावर असा तो संन्यासी महाराज उखडला, भांडायला लागला. बासुबाबाला ते एवढे फक्त काय, ही गोष्ट फक्त बासुबाबाला फक्त पाहिजे. समोर त्याचा आवाज वाढला का बासुबाबाचा आवाज वाढल्याशिवाय राहत. बासुबाबांनी सांगितलं, तू संन्यासी आहे, मी संसारी आहे, आणि जर तुझ्या गाण्यामध्ये एवढा दम असेल तर या बासुबाबाचा भस्म करून तुझ्या डोळ्यात टाकून घे, नाहीतर गाठ माझ्याची आहे. तुला जर एका ठिकाणी जर कोणी उभं करून दिलं तर तिथून तू एक पाऊल सुद्धा बाजूला हलणार नाही. एवढं बाबाने दम दाटी केल्यानंतर हा महाराज तिथं पाणी पण चाय नाही घेतला. कुठे गेला? दिंडोरीच्या पुढे त्या करंजीला गेला आणि त्या करंजीला जाऊन श्वास टाकला. का ह्या महाराजच्या मागे कधी लागायला नाही घाबरण्याची गरज.
सोयरा झाला की कुठे काही जायची गरज लागे जावे म्हणा करा सुखी तो करा आईच्या बाईतून करा एक आवडी डोंगरतानी काही तपासायची गरज डोंगराला देव शोधायची गरज देव आहे तुझ्या जवळी काय देव आपल्या जवळ आहे पण आपण काय शोधायला तयार तुझा आहे तुझं पाची परी तू जागा आपण जागा चुकलोय हे आपल्याला सवय काय लागली ह्या लग्नावर हा लग्न सोडायचा दुसऱ्या लग्नावर जाऊन उभा राहायचा आबराची सावली बेगराची पावली जाईला लया आबराच्या सावलीत आभाळाच्या सावलीत आपण कधीपर्यंत उभं राहणार बाबा आणि बेगराची पावले करून आपला परमार्थ काय चालणार त्यासाठी काय नीट संस्कार केला पाहिजे काय योग्य परमार्थ केला पाहिजे बाबा त्या परमार्थाच्या पाठीमागे जात असताना आपलं योगदान पाहिजे आता क्षणोक्षणाचा विचार केला पाहिजे आपल्याजवळ काय पाहिजे नित्य कर्म पाहिजे कर्म कोणते आहे प्रारब्ध कर्म संचित कर्म आणि क्रियमाण कर्म हे जर कर्म आपल्या पाठीमागे जर असले तर मनुष्याला कुठे जायची काही गरज बाबा भुकेल्याची भूक जाणा ताणलेल्याची ताण जाणा हा मानवतेचा धर्म आहे ज्याला भूक लागल्याचे त्याला अन्न द्या त्याला पाणी द्या हा मानवतेचा खरा धर्म आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम रपावे पण आपण हे सोडून देतो आणि बंदीकडे जातो हे जरी नाही कळलं मग तुझा मी आता श्रीमंत आहे पण माझ्या पोरं कसं काय श्रीमंती टिकवतील ती आपल्याला गरज नाही तुमच्या जर पुण्याचा संचय असेल पुण्याचा साठा असेल तर आपल्याला काही विचार करायची गरज बाबांनी कर्म केले ते तुम्ही आम्ही कर्म करत आहे काही कमी पडलं का कारण त्याच्या पावलावर पाऊल आपण टाकत राहिलो फक्त मुलाने बापाच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे जर एवढं केलं तर काय आपल्याला कोणत्या गोष्टीला रडत बसायची गरज बाबा क्षणोक्षणी हात करा विचार बाबा आणि करायला फार काही दिवस लागणार नाही पण कोणतं आपण त्या संतांच्या संगीत राहिल्यानंतर आपल्याला हे कर्म आपल्याला पाठीशी उपयोगी होणार येणार आहे नाहीतर बाबा येणार नाही नाहीतर जर झोपेमध्ये आपला संसार करता करता माणसाचं आयुष्य किती 100 वर्षाचं किती बाबा 100 वर्षाचं 100 वर्षामध्ये मनुष्य 50 वर्ष झोपेत काढतो रात्रीचे 50 वर्ष झोपेत गेले आता दिवसाचे अर्धे दिवस सांगतो की अर्धे 100 दिवस त्याचा हिशोब करा 20 वर्षे खेळण्यात जातात पुढचे 20 वर्षे अभिमानात जातात आणि उरले 20-25 वर्षे काय भजनाची उरलं ते पाहेगा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी काय आपल्या भजनासाठी
नामस्मरण कधी कराल, साधू संतांची संगत कधी कराल, आणि हे करायचं असेल तर आतापासून आपली तयारी पाहिजे. काय आपली आतापासून तयारी पाहिजे. तयारी नसेल तर आपल्याला काय होऊ शकत आज करो उद्या करो असा जर परमार्थ केला तर परमार्थ मोकळ्याशिवाय राहणार. आपल्याला परमार्थ करायचा आहे पण निवड एकाच जमिनीवर काकात पिशवी घालून परमार्थ करायचे नाही तर आपल्याला संसार करून परमार्थ जोडायचा आहे. काय संसार करून परमार्थ जोडायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते धन्य तो संसारी हरिभक्ती करी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. ज्ञानेश्वर महाराजांनी उघड सांगितलेलं आहे निवड बायको पोरं उपाशी आणि आपण मात्र हरिनामा संगत उपाशी खायचा परमार्थ सिद्धीत जाणार. परमार्थ नेमका करायचा असेल तर तुमच्या अपत्यांना ज्यांना जन्माला घातलेला आहे त्याचा सांभाळ करून परमार्थ करायचा आहे. आणि नाही जर असा केला गेला गेला जन्म वाया. तेव्हा होईल या प्राण्याची सुटका. त्याच्या जंगलात वाघ सोडलेले आहे. काय बाबा काळ या माणसाच्या देहाची वाट पाहतो. घडी घडी याची वाट काळ वाटत आहे. अजून किती आहे अवकाश. काळ वाट पाहतो. देव म्हणतात हा देव माझा पण काळ म्हणतो हे जग सगळं माझं. बाबा या देवावर काळ केव्हा घाला घाले केव्हा उडी मारे याचं काही सांगता येणार. काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. बाबा या देवाला या देशाचा राजा सोडू शकत नाही. या गावचा पोलीस पाटील सोडू शकत नाही. या गावचा सरपंच सोडू शकत नाही. तुमचा मोठा श्रीमंतीचा माणूस सोडू शकत नाही. याला फक्त या देवाला सोडवणारा फक्त एकच आहे फक्त सद्गुरू आहे. सद्गुरू बाबा एका सद्गुरू वाचून आपल्याला या देवातून मुक्तता कोणीच करू शकत नाही. गुरु बिना कोण बताये बा. गुरु बिना कोण बतावे बा. गुरु बिना कोण बताये बा. गुरु बिना कोण बतावे बा. गुरु बिना कोण बतावे बा. गुरु बिना कोण बतावे गुरु बिना कोण बतावे बा. गुरु बिना कोण बतावे पदर सटकला खाली आणि हसायला लागले. पण ज्याचा झाला सकाळी अवघे जग फेर घरी. भगवंत आपल्या
वागणुकीची माणसं आहे ते फक्त धनासाठी आपल्या जवळ येतील. काय जोपर्यंत तुमच्याकडे धन आहे तोपर्यंत तुमच्या मागे मागे येतील. अरे धन संपलं की तुमचं काम संपलं. बाबा आजचे हे तरुण ज्यांनी तरुण मंडळी आहे, काही तरुण मंडळी म्हाताऱ्या आई बापांकडे लक्ष सुद्धा देत नाही. आई बाबांना 2 वेळेचे या म्हातारपणात 2 वेळेचं आईशारामात जेवण पाहिजे आहे. त्या म्हातार वयातल्या आपल्या आई वडिलांना जेव्हा त्यांची कमाईचे दिवस असतात किंवा मुलासाठी मुलीसाठी कमवतात, पण जेव्हा त्यांना काम होत नाही, चालवत नाही, पेलवत नाही, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून टपटपा सुरू करत असतात आणि विचार करतो माझ्या मुलाने आता जर सेवा केली असती तर फार भाग्य झाले असतं. हे आई बापांना वाटतं, पण मुलाला वाटतं अरे आता एकदा अशी गेला असता तर बरं झालं असतं. पण बाबा आई वडिलांची मरायची वाट पाहण्यापेक्षा त्याला 2 वेळेचं जेवण द्या, 1 टाइमचा चहा द्या, तरी ते समाधानी राहिल्याशिवाय राहणार. पण आम्ही हे करायला तयार नाही. आम्हाला आमच्या आई बाप जड होता, पण ज्या मातेने 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये आपल्याला ठेवलं तेव्हा तुमची ही वाणी कुठे गेली होती? तेव्हा असे विचार पुढे गेलं होतं. बाबा 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये ठेवलं तेव्हा तुमचे विचार कसे होते आणि बायको केल्यानंतरचे विचार कसे झाले? बाबा त्या मातेने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतर बाळातीन झाले तेव्हा आणखी तुम्हाला तुमचं शेंबून टाकलं असेल तर ती शी भरले, संडास भरले असेल, लग्नाचे कपडे धुतले असेल ते विसरून चालणार नाही. हे मातेचे उपकार आहे. बापाने तुमच्यासाठी कर्तव्य केलं असेल, बाप सागर बापाने तुमच्यासाठी शिक्षण केलं असेल, तुम्हाला घर बांधून दिले असेल, माडी बांधून दिली असेल, बायको करून दिली असेल, याची आठवण ठेवा आणि आई बापांची सेवा करावी. सेवा केली की एक क्षणभर सुद्धा तो आई बापा जवळून बाजूला गेला. आई असा भक्ती करता करता आई बापाची सेवा करता करता पांडुरंग त्याच्या अंगणात जाऊन राहिला. अरे पांडुरंगा, अरे विठ्ठला विठ्ठला, अरे पुंडलिका, अरे तुझ्या आई बापाची तर सेवा आहे पण माझ्याकडे डोळे उघडून पाय. अरे माझ्याकडे कमीत कमी आता फिरून तरी पाय. बरे तर पुंडली देवाकडे काय फिरून तरी पाहिला. देव उभा राहून राहून दमला बाबा, थकला, पण पुंडलिकाकडे वळून बघितलं. अजून देव पुंडलिकाला हात मारतो. देवा, अरे पुंडलिका माझ्याकडे वळून बघ. त्या पुंडलिकाने तरी वळून बघितली नाही, त्याच्या पाठीमागे भीक फेकली आणि देव दमला म्हणून भीतीवर कमरेवर हात ठेवून उभा राहिला. पण पुंडलिका देवाच्या पाठीमागे धावला. बाबा कोटी देव देवतांपेक्षा श्रेष्ठ दैवत असेल तर आपल्या आई वडील आहे. नाहीतर तुम्ही देवाची भक्ती केली, सद्गुरूची भक्ती केली आणि आई बापांना जर रात्रीने उडवलं, आई बापांना जर भूपाची तपाची मारलं तर आपले पोरं कसे आपले हाल केल्याशिवाय राहणार. ही जमानीसाठी वाचा आणि बायांसाठी हात जोडून मी विनंती करतो, ज्याचा बाबा हयात नवरा आहे, नवरा हा देवापेक्षा
वरिष्ठ अधिकारी आहे. जशा आई बाप सांगितलं तसा नवरा. कारण नवरा हा आपला पतिदेव आहे. पतिव्रता तिची देवावरी सदा. बाबा त्या नवऱ्याच्या कमीत कमी दिवसातून एकदा तरी दर्शन घ्या नवऱ्याचं. एक ठिकाणी नाही गेलं. मग त्या बायकोला नवऱ्याचं नाव विचारलं. बाबा टोपीवाले बाबा नवऱ्याचं नाव विचारलं. बायकोचे नवऱ्याचं नाव काय होतं? तर ती बायको सांगायला लागली मला नाही माहिती. काय मलाच माहिती नाही. ते बायला सांगा पोरा किती आहेत? 5. किती पोरा? 5. पण नवऱ्याचा मात्र हिने केला ना. बाबा नवऱ्याचं नाव माहित नाही तर तिला सांगा तुम्ही संसार कसा केला. अरे तुमच्यापैकी आहे ना सगळ्यांना माहित? वर करा बरं कोणाकोणाला नवऱ्याचं नाव माहित आहे का? तुम्हालाही माहित आहे. आता उद्या तरी गेल्यावर रात्री गेल्यानंतर झोपा आणि सकाळी उठून नवऱ्याचं नाव विचारा. नवऱ्याचं पण नाव माहित नाही अशी बाबा ही पतिव्रता. आणि नवऱ्याच्या नावाने बाबा कुंकू लावा. नवऱ्याच्या आईचं वाढवायचं असेल तर कुंकू नाही ठाव बनेलेले आहे. भावा विना देव कैसा पावे. बाबा भाव असेल देव. आता काही लोक आमच्या सारखं महाराज आलेले आले का पाया पडून आमचे पाय शेंबराळे करून ठेवतात. पण आमच्या नवऱ्याच्या तरी पाया पडणार. बाबा काही लोकांना मी भांडतो. पाया पडलं का खिशात पैसे टाकतात. पाया पडलं का खिशात पैसे टाकतात. बाबा आम्ही तुमच्या पैशासाठी येत नाही. आम्हाला तुमचं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम. बाबा आम्हाला फक्त तुमचं प्रेम हवं. आम्हाला पाया पडून पैसे देण्याची काही गरज नाही. पण काय द्या? प्रेम द्या. एवढ्यातच आम्ही आनंदी राहतो. आम्हाला परमेश्वराने भरपूर दिले आहे. बाबाच्या आणि तुमच्या आशीर्वादाने भरपूर आहे. आमचं फक्त संतांचं एकच म्हणणं आहे पोटा पुरता कसा पाहिजे नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो दुबळे माझी. बाबा संतांची दोन्ही मध्ये खाली राहत नाही. जसं त्या द्रौपदीला कौरव हसले पण भगवंताने ज्या 2 हात एक्स्ट्रा दिले ज्यादा दिले आणि तिचा पदर त्या हाताने सरकला तेव्हा त्या कौरवांनी खाली मना घालल्या. पण तरी त्याच्या मनात कपटी वृत्ती होती. शेवटी धर्मराजा हा न्यायाने नीतीने वागायचा. एक वेळा दुर्योधन शकुनी मामा यांनी ठरवलेले या पांडवांना आपल्याला केव्हा सत्यात जातील याच्या केव्हा नाश होईल ह्या विचारात असताना शकुनी मामा दुर्योधनाला सांगायला लागला की आपल्याकडे एक डाव आहे. तर म्हणजे काय? एक खेळ आहे आणि त्या खेळाद्वारे आपण याला फसवल्याशिवाय राहणार. बाबा दूध खेळायला लागले पण यांचे कौरवांचे दुष्ट विचार ते दूध खेळता धर्मराजा संपत्ती हरला, राजवैभव हरला, सगळं नातगोत हरला, स्वतःची बायको हरली. दुर्योधन सांगायला लागला आता पांडवांची बायको आपण घेतलेली होती कारण नारदानी पांडवांची एक बायको आता आहे काही 5 नवऱ्याला आता कोणतरी एक बायको आहे का? आता ती द्रौपदी 5 नवऱ्याची बायको असताना सुद्धा पतिव्रता नियम पाळले. कसे पाळले असते? नारद मुनीने एका नवऱ्याकडे 2 महिन्याने 12 दिवस राहायचं. न्यायाच्या नीतीने त्या 2 महिने 12 दिवसामध्ये
म्हणजे पतिव्रता धर्म ते पाळायची असे 5 नवरे सांभाळले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि धर्मराजा असे 5 नवऱ्यांना द्रौपदीला, तरी पतिव्रतेचा नियम कधी सोडला नाही. बाबा असं करत असताना त्या दुष्ट व्यभिचारी कौरवाने दूध खेळामध्ये धर्मराजाला हरवलं आणि सर्वस्व राज्य गेलं, सगळं गेलं, स्वतःची बायको गेली, इस्टेट गेलं, जमीन तुटला गेला, काहीच राहिलं नाही. तेव्हा दुर्योधनाने मांडी तापटली आणि सांगायला लागला, अरे द्रौपदी, आता तुमचे नवरा सर्वस्व हरवून बसलेला आहे, आता या माझ्या मांडीवर बस आणि द्या 14 चौकत राजाचे पटराणी हो. पण ज्याच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आहे त्याला काही घाबरायची गरज नाही. बाबा असं सांगितल्यानंतर भीमाने लगेच होता उचलले. भीम म्हणजे आमचा बाबा सारखा लगेच गदा उचलले. धर्मराजाने सांगितलं आपण न्यायाने रीतीने जायचं, आपलं चुकलेलं आहे आणि म्हणून शांत राहा भीमदादा. भीम शांत राहिला. पण बाबा अशा पंक्ती जेवण असताना हे कुचेष्टा द्रौपदीची केली आणि भीमाने गदा उचलली आणि सांगितलं, जर कोणाच्या ताटामध्ये काही उचट टाकलं रे टाकलं, या गद्दी आणि चेंदा बेदा केल्याशिवाय राहणार. बाबा असं करून त्यांना हरवलं आणि किती वर्षे? 12 वर्षे वनवास भोगावा लागला. किती वर्षे? आणि 1 वर्ष अज्ञातवास. आता अज्ञातवास म्हणजे काय? तर दुसऱ्याची सेवा करणे. दुसऱ्याची सेवा 1 वर्ष केली त्याला म्हणतात अज्ञातवास. असे 13 वर्ष वनवास भोगून त्या कौरवांनी पांडवांचे हाल केले, तरी पांडव आनंदात होते. पण या ते बघ झाडाची पानं कमरेला लावायच्या, अंगाला लावायच्या आणि तसेच फिरायचे. घरादारातलं काही घेऊन न जाता तसेच वनात फिरायचे. असा तो वनवासाचा नियम. बाबा जात असताना पण पांडव डगमगले नाही. पांडव अखंड वनवासी, परंतु त्या देवाची आठवती. पांडव अखंड वनवासी राहिले तरी देवाला विसरले नाही, त्याचं स्मरण करत ते जेव्हा जंगलात गेले आणि हा राज 12 वर्ष झाल्यानंतर, मग 12 वर्षांनी हा राज यज्ञ ठेवल्यानंतर तेव्हा अग्रपूजेचा मान कोणाला दिला? तर भगवान श्रीकृष्ण. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. विठ्ठला विठ्ठला सांभाळ करा. या अभंगाच्या प्रकरण चरणात क्षणोक्षणी हाती करावा विचार.
काळ काही लोका काय काय तसा काय आपल्याला उचलून देणार आहे म्हणून आता कधी होईल जागा नाहीतर पुढे आहे बाबा अंतःकरण या नामाने शुद्ध ठेवा अंतःकरण नाही निर्मळ काय करील साबणाची वड्या किती वापरा पण याला नामाची वडी पाहिजे नामाची वडी असली तर साबणाच्या वड्याची काही गरज काय नाही तर आमचे चोखोबारांच्या वाचत आहे सांगाय गेला फक्त आपण वरती लाली पावडर लावतो वरती कडक इस्त्रीचे कपडे पण आत या कोठाऱ्यात मात्र सगळं घाण बुडाडलेले असते घाण भरलेले असेच आहे आमचे चोखोबारायांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिलेलं आहे उंच डोंगा परी रचना डोंगा काय मुलाची वरली रंगा मला समाजात मी महाराज झालो मला समाज मान देतात म्हणे अभिमानाने फुगलो पण अभिमान कसा आहे जसा एखादा फुगा घेतो फुगा माहित आहे का फुगा त्या फुग्यामध्ये जेवढी पैसे तेवढी हवा भराभर तोंडाने त्या फुग्याची मर्यादा संपली की फुगा फुटल्याशिवाय राहत बाबा हा अभिमान आहे आणि या अभिमानापायी दुष्ट दुर्योधनाचा नाश झाला या अभिमानापायी महाराज रावणाचा नाश झाला या अभिमानापायी भल्या भल्या ऋषी मुनींचा नाश झाला याला काय कारण काय आपला अभिमान आडवा येतो आणि अभिमान हा वाईट आहे म्हणून बाबा अभिमान सोडा आणि सगळ्यांचे प्रेमाने वागा अभिमानाची नशा नाही चांगले